हॅलो. तर आपण आपल्या 10वीच्या जॉमेट्री मधला पुढचा थेरम पाहणार आहोत. थेरम आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आधी आपण हे जे हेडिंग आहे त्याचा काय अर्थ होतोय तो समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, तर एक जो अँगल आहे तुमचा गिवन दिलेला त्याचे दोन समान भाग करणं. बायसेक्ट म्हणजे समान भाग करणं. कोणाचे करायचे समान भाग, तर अँगलचे. सो बरोबर अशी मध्यातनं जाणारी जी रेषा असते ती या दोन्हींना समान भागात विभागते, बायसेक्ट करते. सो जर माझा हा अँगल समजा आपण धरूयात की साधारण 50 डिग्रीचा आहे. नाव देते ए बी सी डी. तर माझा अँगल ए बी सी याचं मेजर 50 डिग्री असेल तर अँगल ए बी डी आणि अँगल डी बी सी, अँगल ए बी डी आणि अँगल डी बी सी यांचं मेजर समान असणार आहे आणि ते असणार आहे 25 डिग्री. कारण ही जे बी डी जो आपल्याला रे दिसतोय तो रे बी डी हा कोण आहे, अँगल बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे समान भाग केलेले आहेत त्याचे. ओके, दोन समान भाग केलेले आहेत. ओके, सो आपल्याला अशी ट्रायंगल मधला जो एक अँगल बायसेक्टर असतो, म्हणजे समजा माझा हा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी हा माझा एक ट्रायंगल आहे. तर या ट्रायंगल मध्ये समजा मी हा जो अँगल दिसतोय मला, अँगल ए बी सी म्हणजे हा माझा जो अँगल आहे तो अँगल बायसेक्ट करणारा जर मी एक रेख काढला, समजा मी ह्याचा बायसेक्टर असा काढते. ओके, सो ते काय सांगतायत, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल मधला एखादा अँगल बायसेक्टर असेल तर त्याची काय प्रॉपर्टी असते, ती प्रॉपर्टी आज आपण शिकणार आहोत. आधी आपण काय करूयात तर स्टेटमेंट लिहून घेऊयात. स्टेटमेंट काय आहे बघा. स्टेटमेंट, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल, द बायसेक्टर of an angle of a triangle divides the side opposite to the angle, the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. जॉमेट्री मध्ये इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जे थेरम दिलेलं आहे त्याचं स्टेटमेंट तुम्ही नीट समजावून घेणं. जर स्टेटमेंट नीट समजलं तर आपल्याला डायग्राम कशी काढायची हे कळतं आणि डायग्राम काढली की प्रूफ कसं लिहायला लागेल तो वे कळतो आपल्याला. प्रत्येक वेळेला प्रूफ पाठ करत बसायची गरज नाही. जर आपल्याला स्टेटमेंट नीट कळालं, डायग्राम व्यवस्थित काढता आली तर डायग्रामच्या अनुषंगाने आपल्याला एक फ्लो लक्षात राहू शकतो की आपल्या प्रूफचा फ्लो कसा जाणार आहे, आपल्याला अचीव काय करायचंय हे डोक्यात ठेवायचं. म्हणजेच काय तर आपलं फायनल एम काय आहे, फायनल प्रूफ काय आहे, आपलं काय प्रूव्ह करायचं आपल्याला हे डोक्यात ठेवायचं. स्टेटमेंट नीट समजावून घ्यायचं, डायग्राम नीट काढता आली त्याच्यानुसार की प्रूफ पाठ करावे लागत नाहीत. तर आता आपण स्टेटमेंट समजून घेऊया. काय म्हणतात ते, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे एका ट्रायंगल मधला एखादा अँगल जर मी पकडला तर त्या अँगलचा बायसेक्टर तो काय करतो, the bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle. म्हणजे जो कोणता तुम्ही अँगल धरलेला आहे त्याच्या अपोजिटच्या साईडला, म्हणजे आपण इथं पाहूयात काय हा बायसेक्टर आहे. बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ट्रायंगल
डिवाइड्स म्हणजे भाग करतो. कोणाचे? द साइड अपोजिट टू द अँगल. साइड अपोजिट टू द अँगल, याच्या अपोजिट असणारी साइड ला तो डिवाइड करतो. हे दिसतच आहे आपल्याला की हा जो BD जो रे गेलेला आहे तो आपल्याला आपल्या AC या ट्रायंगलच्या साइडला डिवाइड करतोय, AD आणि DC असा. पण आणखीन एक कंडिशन घालतायत, ते डिवाइड करतोय पण कसा डिवाइड करतोय? तर डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. म्हणजे ह्याचा जो काही रेशो येतोय तुमचा AD अपॉन DC चा जो काही तुमचा रेशो येणार आहे तो रेशो आणि रिमेनिंग साइड्सचा रेशो. रिमेनिंग साइड्स कोणत्या आहेत? ही जी आहे AB आणि ही जी आहे BC, हा रेशो समान राहतोय. AD घेतल्यावर मी ABच घेतले, हे लक्षात ठेवा. सो AD अपॉन DC हा रेशो आणि AB अपॉन BC हा रेशो समान राहतोय असं ते म्हणतायत. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल divides the side opposite to angle in the ratio same as the remaining sides. ठीक आहे, म्हणजे अँगल बायसेक्टर जो आहे ट्रायंगलचा तो काय करतो, तर त्या अँगलच्या अपोजिटची साइड आणि उरलेल्या ट्रायंगलच्या बाजू यांना एकाच रेशो मध्ये डिवाइड करतो आहे. ओके, सो आता आपल्याला स्टेटमेंट कळलं आणि इनडायरेक्टली डायग्राम पण काय आहे ती कळालेली आहे. तुमच्या पुस्तकात थोडी वेगळी डायग्राम दिलेली आहे, पण आपण समजून घेण्यासाठी याच पद्धतीने डायग्राम काढून ह्याचं स्टेटमेंट हे प्रूव्ह करणार आहोत बेसिकली. सो मला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. तर या थेरमच्या आधी बुकमध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ऍक्टिव्हिटी काय सांगते, तर तुम्ही एक ट्रायंगल काढा ज्याच्यातला हा अँगल तुम्हाला माहिती असेल, 50 डिग्री आहे, 60 डिग्री, 70 डिग्री अँगल माहिती असेल, प्रत्येक साइडची तुम्हाला लांबी माहिती असेल, असा एक ट्रायंगल काढा. या एखाद्या अँगलचा अँगल बायसेक्टर काढून पहा. मग AD आणि DC यांचा रेशो काढा, AB आणि BC यांचा रेशो काढा. नक्की ते रेशो समान येतात का हे चेक करा. थोडक्यात हा जो काही प्रूफ आहे तो प्रॅक्टिकली तुम्हाला कसा दिसतोय हे पाहायचं आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करून पाहू शकता. ओके, सो आपण आता प्रूफकडे येऊयात. आपल्या थेरम नंतरून आपण आधी डायग्राम काढूयात. पुस्तकात मी पुन्हा एकदा सांगते की पुस्तकातली डायग्राम थोडीशी वेगळी आहे. मी तीच नावं देण्याचा प्रयत्न करेन, पण माझं ओरिएंटेशन वेगळं असेल. सो मी डायग्राम काढते आहे. आपल्याला एक ट्रायंगल लागेल आधी, बरोबर? ट्रायंगल काढते मी एक. ट्रायंगलला नाव देते मी ABC. शक्यतो पुस्तकातलं जे नाव आहे आणि जो त्यांनी डिवाइड केलाय तोच काढण्याचा मी प्रयत्न करते, तुमचं कन्फ्युजन टाळावं म्हणून. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या C ला डिवाइड करणारा अँगल बायसेक्टर काढूयात. अँगल C ला म्हणजेच अँगल ACB ला. सो हा आहे माझा, मी इथं E नाव देते, अँगल ACB. आता पाहूयात आपण, हा काय होता, CE जो रे आहे तो अँगल ACB चा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजेच अँगल ACE आणि अँगल ECB यांचं जे मेजर येणार आहे ते सेम असणार आहे. सो सेम मेजर दाखवण्यासाठी मी इथे गोल काढते आणि इथे पण एक गोल काढते, जेणेकरून मला कळेल की अँगल ACE आणि अँगल ECB यांचं मेजर सेम आहे. ओके, हे आपलं इथं डायग्राम झालेली आहे. गिव्हन डायग्राम म्हणजे जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपल्याला इतकी डायग्राम काढता येते. पुढे जाऊयात आता. आपल्याला गिव्हन काय आहे आपलं, गिव्हन काय आहे, तर इन ट्रायंगल ABC द बायसेक्टर ऑफ अँगल C intersects seg AB, intersects segment AB
इन पॉइंट ई. बघा, इन ट्रायंगल ABC द बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट्स द सेगमेंट AB इन पॉइंट E. हा आपला E पॉइंट आहे. हे आपलं गिव्हन आहे. आता टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला? टू प्रूव्ह काय आहे आपलं? तर टू प्रूव्ह आहे आपल्याला की डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. म्हणजे AE अपॉन EB यांचा रेशो आणि AC अपॉन BC यांचा रेशो समान असतो. सो AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB किंवा BC. मी BC लिहिते, CB लिहा किंवा BC लिहा, डझंट मॅटर. सो आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता एक विचार करूयात आपण. तुम्ही इथे पहा बरं, AE अपॉन EB हे तर ठीक आहे. प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला? इकडून AE अपॉन EB ठीक आहे, AC अपॉन CB प्रूव्ह करायचं आहे. या चॅप्टरमध्ये हा थेरम जो आहे अँगल बायसेक्टरचा, तो शिकण्याआधी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम शिकलेला आहोत. बीपीटी काय सांगतो आपला? मी इथं काढते एक छोटीशी डायग्राम बीपीटीची, की तुमचा हा असा ट्रायंगल असेल आणि जर हे असं ही लाईन आणि ही लाईन साइड जर पॅरलल असेल तर मी नाव देते ABCDE. DE आणि BC एकमेकांना पॅरलल असतील तर आपण काय शिकलेलो आहोत की AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. त्याच्यामधलं आता आपल्याला इकडची बाजू भेटली आहे AE अपॉन EB, ही बाजू भेटली आहे. आपल्याला इकडं AC अपॉन CB करायचंय. तर मी एक्स्ट्रा काय करते, हे जे AC आहे ना ते पुढे एक्सटेंड करून घेते, जेणेकरून काय करणार आहे बघा, मी पुढे आता हे C माझं नाव मध्येच आलं, मी हे लाईन एक्सटेंड करून घेते आणि B मधून जाणारी आणि या साईडला पॅरलल असणारी डायग्राम काय करूया आपण पुढच्या पानावर काढून घेऊया. इथं आपलं गिव्हन वगैरे सगळं एकत्र आलं. मी आधी खबरदारी घ्यायला पाहिजे होती की माझी डायग्राम किती वाढणार आहे. हीच डायग्राम आपण नवीन पेजवर काढूया, आपल्याला प्रूफ करताना पण बरं पडेल जर डायग्राम आपल्या डोळ्यासमोर असेल तर. मी पटकन डायग्राम काढून घेते. सो ओके, माझी डायग्राम काढून झालेली आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं ते मी इथं लिहून घेते. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. मी काय काय केलंय बघा पुन्हा डायग्राम मध्ये. आपला गिव्हन ट्रायंगल ABC होता, त्याच्यातले आपण अँगल C ला डिवाइड केलं. तो डिवाइडर आपल्या AB या साईडला E मध्ये इंटरसेक्ट करतो. डिवाइड करतो म्हणजेच ह्या दोन अँगल्सचं मेजर सेम आहे ते दाखवण्यासाठी मी तिथे दोन पोकळ गोल काढलेले आहेत. मी काय केलं तर मी आता आपला जो बीपीटी आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तो वापरण्याचा प्रयत्न करते आहे. AE अपॉन EB दाखवायचं आहे मला. माझा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगेल, जर या लाईनला मी पॅरलल एक रेष काढू शकले तर माझं AC अपॉन CD होईल इक्वल टू AE अपॉन EB. हा आपला बीपीटी आहे. इमॅजिन करू शकतो तुम्ही तुमचे अँगल, हा एक ट्रायंगल इमॅजिन करा ADB. त्याच्यामध्ये CE आणि DB एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, सॉरी एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल असल्यामुळे काय होणार आहे, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD हे होणार आहे. का होणार आहे बघा, हे का केलं मी हे असं. मला AE अपॉन EB तर हवंच आहे, ह्याच्यामध्ये मला AC पण हवंय, पण AC अपॉन मला CB दाखवायचंय. त्याच्याऐवजी मी हे एक्सटेंड करून CD घेतलंय. माझा उरलं काय आता हे मी आधी लिहून घेते. बघा काय काय आलं आपलं बीपीटी मुळे. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. हे तर माझं बीपीटी मुळच आलेलं आहे. उरतंय काय हे आपण दोघं एकमेकांशी कंपेअर केलं. AE अपॉन EB, AE अपॉन AB, AC अपॉन BC, AC अपॉन CD. म्हणजे उरलं काय माझं तर BC इज इक्वल टू CD हे दाखवणंच उरलंय. ते पण कुठे आलेत बघा माझे. BC म्हणजे माझी ही रेष आहे,
CD म्हणजे माझी ही रेषा आहे. सो हे नवीन ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत, ह्या दोन बाजू मला समान दाखवायच्यात. आपला आयसोस्केलस ट्रायंगल थेरम, दोन बाजू समान झाल्या म्हणजेच हा ट्रायंगल आयसोस्केलस होणार आहे. आणि आयसोस्केलस ट्रायंगल थेरम काय असतो, जर माझं हे अँगल, हे जे दोन अँगल आहेत ते जर समान आले तर त्यांच्या अपोजिटच्या साईड ज्या आहेत त्या समान येतात. म्हणजेच जर मला BC इज इक्वल टू CD दाखवायचं असेल तर मला हा अँगल D आणि हा अँगल B इकडचा CBD हा अँगल B, हे दोन अँगल समान दाखवणं इतकंच माझं काम आता उरतं आहे. जर हे दोन अँगल मी समान दाखवू शकले तर ह्यांच्या अपोजिट साईड म्हणजे DC आणि याच्या अपोजिट साईड म्हणजे BC ह्या समान होतील. आणि DC आणि BC समान झाल्या तर मी इथं जे BPTनी वापरून माझं स्टेटमेंट काढलेलं आहे तिथं फक्त रिप्लेस केलं, CDच्या ऐवजी BC लिहिलं, माझं प्रूफ झालं. ओके, पुन्हा एकदा सांगते. आपला ट्रायंगल आहे ABC, तिथं हा अँगल बायसेक्टर आहे CE. अँगल बायसेक्टरमुळे ह्या दोन अँगल्सचं माझ्या मेजर समान आलेलं आहे. दाखवायचं आहे काय मला, मी हे आधी झाकून ठेवते. दाखवायचं आहे काय मला, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB हे मला दाखवायचं आहे. मी काय केलं, AE अपॉन EB तर आहे माझ्याकडे. मला ह्याच्या आधी मी शिकली आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो मला, तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मला सांगतो की जर एखाद्या ट्रायंगलमध्ये ही जी DE लाईन आहे ती पॅरलल असेल एका साईडला म्हणजे BCला, तर ती उरलेल्या साईडना इक्वल रेशोमध्ये डिवाइड करते. म्हणजेच काय होतं, AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC असं करता येतं. त्यातलं मला AE अपॉन EC किंवा AE अपॉन EB इथं दिसतं आहे. इकडे काय लागेल मला, ही रेषा आहे ना ती AE अपॉन EB करणारी. सो ह्या रेषेमध्ये AC तर आहे, मला इकडं वाढवावं लागेल. आणि वाढवताना पण कसं वाढवावं लागेल, तर जी काही ती साईड येणार आहे माझी ती CEला पॅरलल पाहिजे आणि B मधून जाणारी पाहिजे. मी काय केलं, CEला B मधून जाणारी एक पॅरलल लाईन काढली CE आणि BD आणि हे इकडे एक्सटेंड करून D मध्ये जोडून टाकलं. सो माझा अँगल आता ट्रायंगल कोणतं झालंय माझा, आता ट्रायंगल झालाय माझा ADB. हा ट्रायंगल झालाय. CE ही ती पॅरलल लाईन झाली आहे. सो ADB मध्ये CE आणि DB एकमेकांना पॅरलल आहेत. त्याच्यामुळे मी इथं अँगल बायसेक्टर थेरम वापरू शकते, ज्याच्यामुळे माझं होतं AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB. ते मी लिहून घेतलं इथं, AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB. आता मी माझं हे जे स्टेटमेंट आलेलं आहे, हे जे इक्वेशन आलेलं आहे ते आणि माझं टू प्रूव्हचं इक्वेशन तपासायला गेले. दोन्ही इक्वेशन मध्ये AE अपॉन EB कॉमन आहे, AC आणि AC पण कॉमन आहे. उरलं काय फक्त BC आणि CD, हे दोनच गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळं त्या गोष्टी जर मी एकसारख्या दाखवू शकले की BC आणि CD हे सेम आहेत तर माझं हे स्टेटमेंट प्रूव्ह होणार आहे. BC अपॉन CD, BC आणि CD एकत्र आहेत हे दाखवणं, एकच आहेत हे दाखवणं कसं आहे बघा, BC CD. ऑब्झर्व करा की BC आणि CD ह्या माझ्या या नवीन ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत. ट्रायंगल CBD किंवा ट्रायंगल BCD च्या दोन बाजू कोणत्या आहेत, BC आणि CD या. आता BC आणि CD सेम दाखवणं म्हणजेच आयसोस्केलस ट्रायंगल थेरम नुसार अँगल CBD आणि अँगल CDB समान आहेत हे दाखवणं होय. हे इतकं दाखवू शकलो आपण की ह्या दोन बाजू समान होतील आणि माझं जो काही स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह होईल. तर आपण आता आपल्या प्रूफकडे येऊयात. ओके, तर आपण आपल्या प्रूफकडे येऊयात. प्रूफ आधी मी लिहिते प्रूफ आणि मग तो आपण पुन्हा डिस्कस करूयात. इन ट्रायंगल ABD seg CE is parallel to segment BD. Segment CE is parallel to segment BD. By using
बाय युझिंग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, मी शॉर्ट लिहिते, तुम्ही पूर्ण लिहायला हवं. बाय युझिंग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वी गेट what we get in triangle ABD, AE upon EB is equal to AC upon CD. AE upon EB is equal to AC upon CD. मी छोटासा ट्रायंगल इथं काढून दाखवते तुम्हाला, हे इमॅजिन होण्यासाठी. बघा कसं आहे आपलं हे ट्रायंगल. कसं आहे बघा, हा AD इथं B आलेला आहे, A B D, त्याच्यामध्ये माझा हा CE इथं पॅरलल काढलेला आहे, इथं C आहे, इथं E आहे. ओके, सो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मुळे काय झालं, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. सो मी याला 1 असं नाव देऊन ठेवते. इथंपर्यंत आलोय. आपलं टास्क काय उरलंय, गिव्हन आणि टू प्रूव्ह मधलं आता BC इज इक्वल टू CD दाखवणं, इतकंच आपलं टास्क उरलेलं आहे. बघा मी कसं दाखवते आता. BC इज इक्वल टू CD दाखवायचे म्हणजे मला हे अँगल सेम दाखवायचे आहेत, हे आपलं ठरलेलं आहे. आधी गिव्हन काय आहे आपल्याला, सिन्स CE इज bisector of angle ACB, we have CE हा बायसेक्टर आहे ACB चा, त्याच्यामुळे होतं काय, मेजर अँगल ACE इज इक्वल टू मेजर अँगल ECB. हे तर गिव्हन होतं आपलं, याला मी सेकंड नाव देऊन ठेवते. आता बघा आपण काय म्हटलो की, इथं काढते मी छोटी डायग्राम. ही CE रेष जी दिसतेय ती पॅरलल कोणाला आहे, DB ला आहे. इथं लिहिते मी CE DB पॅरलल आहे. ओके, आणि ही CB माझी रेष आहे ही अशी. सो कन्सिडर CB as a transversal and CE is parallel, sec CE is parallel to sec DB. सो CE आणि DB हे पॅरलल आहेतच, आणि ही BC मी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली. तर अल्टरनेट अँगल थेरम नुसार हा अँगल आणि हा अँगल यांचं मेजर काय असणार आहे, सेम असणार आहे. देअरफॉर मेजर अँगल ECB इज इक्वल टू मेजर अँगल CBD. मेजर अँगल CBD. मी याला थर्ड देऊन ठेवते. पुढे बघा, त्याच पॅरलल लाईन्स आहेत आपल्या, CE आणि DB हे आपल्या पॅरलल लाईन्स आहेत. ओके, CE आणि DB. पण हे जे आपलं CD जे आहे ते जोडलं गेलेलं आहे, असं जोडलं गेलेलं आहे, बरोबर. म्हणजे जर आता माझं CE आणि DB या पॅरलल लाईन असतील आणि ही CD जर मी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर इकडं पुढं A आहे, करेक्ट. तर ACE आणि CDB हे कॉरेस्पॉन्डिंग अँगल थेरम नुसार इक्वल होतील. सो अगेन कन्सिडर, इथं लिहायला हवं रिझन आपल्याला, अल्टरनेट अँगल थेरम. इथं काय झालं, CE पॅरलल टू DB,
ही सी डी किंवा ए डी ही आपण जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल आणि हा अँगल कॉरस्पॉन्डिंग अँगल थेरमनी कॉन्ग्रुएंट किंवा सेम झालेले आहेत. सो कन्सिडर AD as a transversal and segment CE parallel to segment DB. त्यामुळे झालं काय, मेजर अँगल ACE is equal to मेजर अँगल CDB. हे माझं फोर्थ स्टेटमेंट. आपण हे जे सगळे स्टेटमेंट आहेत आपले सेकंड, थर्ड, फोर्थ ते एका लुकमध्ये पाहूयात. होतंय काय ते बघा. ACE इक्वल टू ECB. ACE इकडे बघा, ACE इक्वल टू ECB. हे तर एकमेकांना सेम आहेत, हे झालंच आहे. पुढे काय झालं, ECB इज इक्वल टू CBD. ECB ह्याचं जितकं माप आहे तितकंच माप कोणाचं आहे, त्याचं तितकंच माप आहे CBDचं. म्हणजे मी जर ECB दाखवायला गोल काढलाय तर मला CBD दाखवायला सुद्धा गोल काढावा लागेल, कारण दोन्हींचं माप कसं आहे, समान आहे. त्यामुळे मी इथं एक गोल काढला. ओके. पुढे काय झालं, ACE इज इक्वल टू CDB. ACE इज इक्वल टू CDB. म्हणजे ACE दाखवायला मी गोल काढलाय तितकंच माप CDBचं असल्यामुळं मला तिथं पण एक गोल काढावा लागेल. सो बेसिकली ह्या सगळ्यावरून काय झालं आपलं, तर आपला हा अँगल ACE, अँगल ECB, अँगल CBD, अँगल CDB हे सगळे चारही अँगल एकाच मापाचे आहेत. हे आपल्या 2, 3 आणि 4 वरून प्रूव्ह झालेलं आहे. हे आपण इथं डायग्राम मध्ये पाहिलं. सो फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4 काय मिळालं आपल्याला 2, 3 आणि 4 वर्ण, तर अँगल CDB इज इक्वल टू अँगल CBD. सो मेजर अँगल CDB इज इक्वल टू मेजर अँगल CBD. दिस इज माय फिफ्थ स्टेटमेंट. आता पहा, हा तुमचा ट्रायंगल CBD. मी इथं काढते छोटा ट्रायंगल CBD. त्याच्यामधला हा अँगल आणि हा अँगल समान आहे, म्हणजेच हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. आयसोस्केलस म्हणजे दोन बाजू समान असणारा किंवा पायाकडचे म्हणजे बेसकडचे दोन अँगल समान असणारा ट्रायंगल. सो त्याच्यानुसार हा आपला ट्रायंगल आहे आयसोस्केलस ट्रायंगल. आणि आयसोस्केलस ट्रायंगल थेरम आपल्याला सांगतो की जर हे दोन अँगल समान असतील तर त्यांच्या अपोजिटना असणाऱ्या साइड पण सेम असतात. आता ह्या CBD च्या अपोजिट साइड कोणती आहे, ती आहे CD. आणि CDB च्या अपोजिट साइड कोणती आहे, CB. आणि त्या लाईन कशा असतात, त्या साइड्स कशा असतात, तर समान असतात. सो आपण हे लिहून घेऊयात. नाउ इन ट्रायंगल CBD we get sec CD is same as sec CB. This is my sixth statement. Sec CD is equal to sec CB. रिझन देऊयात आपण, आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. जॉमेट्रीमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. प्रत्येक तुमच्या स्टेपला रिझन दिलेलं असायला हवं. सो आता आपला फर्स्ट आणि सिक्स्थ ऑब्झर्व करा. मी फर्स्ट इथं लिहून घेते पुन्हा तुमच्या माहितीसाठी. ऍक्च्युअल प्रूफमध्ये पुन्हा लिहायची गरज नाही. आता आपला दुसऱ्या पेजवर केलाय म्हणून मी लिहून घेते. फर्स्ट काय होता आपला, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. हा माझा फर्स्ट होता. आता मी फ्रॉम 1 and 6 वरून काय लिहू शकते, AE अपॉन EB तर ठीक आहे माझं आहे ते लिहून घेतलं मी.
इज इक्वल टू AC पण आहेच, पण CD इक्वल कोणाला आहे, CD आणि CB हे एकमेकांशी इक्वल आहेत. सो मी AC अपॉन CDच्या ऐवजी CB लिहू शकते. आणि आपल्या ओरिजिनलमध्ये या, ओरिजिनल आपली डायग्राम इतकीच होती. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. सो इथे आपला थेरम प्रूव्ह झालेला आहे. तुमच्या पुस्तकात काय केलंय, ही डायग्राम थोडी उलटी दाखवलेली आहे, नावं हीच आहेत. त्यांनी आधी हे काहीही मांडलेलं नाही, तुम्हाला डायरेक्ट त्यांनी अँगल कसे सेम आहेत, मग साईड कशी सेम आहे हे दाखवलंय. शेवटी PPT वापरून आधी हे स्टेटमेंट लिहिलंय आणि मग CD आणि CB एक असल्यामुळं ह्याच्यावरून आपण पुढचं स्टेटमेंट लिहू शकतो. सो थोडासा क्रम उलटपलट केलेला आहे, डायग्राम थोडीशी ओरिएंटेशन चेंज केलेलं आहे, पण मला वाटलं की हा योग्य वे आहे जाण्याचा, जेणेकरून आपण का करतोय ते हे आपल्याला कळू शकेल. त्यांनी तुम्हाला हे एंडला दिलंय आणि हे सगळं आधी दिलेलं आहे, इतकाच काय तो बदल आहे, बाकी नावं वगैरे सगळी समान आहेत. ओके, सो हा आपला होता अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. थँक्यू.